गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेचे आमदार विलास भुमरे यांचा दाखला दिला। 3 दिवसांआधी भुमरे यांनी 20,000 मतदार बाहेरून आणल्याचं म्हटलं होतं। आता यापेक्षा बोगस मतदानाचा पुरावा कोणता असा सवाल आव्हाड यांनी आयोगासमोरच केला। पाहूया। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टाइमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं। सत्ताधारी पार्टी का चुना हुआ आमदार कहता है कि हमने 20,000 वोट बाहर से लाके आए, उनके वोटिंग करवाए थे। निवडणूक आयोगाच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आमदार भुमरेंचं नाव घेतलं। 3 दिवसांआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये गटप्रमुखांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंसमोरच आमदार विलास भुमरेंनी आपण 20,000 मतदान बाहेरून आणल्याचं ऑन कॅमेरा म्हटलं। तोच दाखला देत आव्हाडांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली। आव्हाड म्हणाले की विधानसभा निवडणुकीआधीच 18 नोव्हेंबरला आम्ही खोट्या मतदार नोंदणीबद्दल निवडणूक आयोगाला पत्र दिलं। अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले। अजून काय पुरावा हवाय तुम्हाला? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टाइमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते। त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। को ऐसा है, खास करके जो वोटर्स लिस्ट है उसमें जो गफला है वो बार बार हम चुनाव आयोग को बोल रहे हैं कि इसमें गफला है, और ये गफला आज हम नहीं बता रहे। हमने विधानसभा चुनाव के पहले 10 दिन बताया था कि ये गफले है, सर्वर मैनेज हो रहे हैं, और अभी उसके ऊपर सत्ताधारी पार्टी का चुना हुआ आमदार कहता है कि हमने 20,000 वोट बाहर से लाके आए, उनके वोटिंग करवाए थे। इससे बड़ा पुरावा क्या हो सकता है? Did you raise this point? Yes, I have raised this point. I myself have raised this point. विलास भुमरे ओघात बोलून गेले, पण त्याच वेळी शिंदेंनी त्यांना टोकलं आणि बाहेरून म्हणजे स्थलांतरित झालेले मतदार आणले असं बोलण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार विलास भुमरेंनी सर्वासर्व केली। आता पुन्हा आव्हाडांनी थेट निवडणूक आयोगासमोरच त्यांच्या वक्तव्याचा दाखला दिल्यानं विलास भुमरेंनी स्थलांतरित मतदारांबद्दल बोलल्याचं म्हटलंय। मी कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्या गावातील मतदान यादीमध्ये नावं असतात, पण ते कामानिमित्त, नोकरी व्यवसायासाठी, अनेक कुठल्यासाठी त्यांचं स्थलांतर झालेलं असतं आणि ह्या लोकांना आपण कॉन्टॅक्ट करत नाही का बाबा मतदाना दिवशी तुम्ही या कार्यकर्ता म्हणून आपण पक्षाच्या वतीने त्यांना विनंती केली पाहिजे। तर मी हे सांगितलं का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघातलं जवळपास 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झालेलं होतं आणि ते मतदान मी त्यांना विनंती करून कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदान करावं ही विनंती केली आणि त्या लोकांनी येऊन मतदान केलं हे मी त्या भाषणामध्ये सांगितलं। पण त्या ठिकाणी विरोधकांनी त्या ठिकाणी चुकीचा अर्थ काढला का 20,000 मतदान बाहेरून आणलं। खोटी मतदार नोंदणी आणि बोगस मतदानावरून विरोधकांचे आरोप होत असताना विलास भुमरेंनी बाहेरून 20,000 मतदार आणल्याचं म्हटलं आणि विरोधकांना ऐतीच संधी मिळाली। गिरीश गायकवाडसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।